कथेचं नाव आहे सावरू कसा मी तो, भाग 2। या बाईंचं मनमोहक सौंदर्य सोडून मी कुठेही जाणार नाही। मी तर या सौंदर्याच्या प्रेमात पडलोय। हे वाक्य त्याच्या ओठून निघालं आणि त्याच्या हृदयाची धडधड क्षणात वाढली गेली, जणू हे हृदय तिच्यासाठीच धडधडत असावे। त्याचे हे शब्द हवेत विरले होते, पण त्यांचा अर्थ त्याच्या हृदयात खोलवर रुतून बसला होता। ती नदीत उतरून स्नान अर्थात अंघोळ करत होती। त्या पाण्यासोबत तिचे खेळ सुरू होते आणि तो तिचा एक एक खेळ पाहत होता। तिच्या त्या क्षणांना तो आपल्या मनात साठवत होता। मुनीम, मला एक प्रश्न पडला आहे, तिच्याकडे पाहून अर्णेश्वर म्हणाला। प्रश्न कोणता? मुनीम म्हणाला। बाईंचं लग्न झालं असेल का? अर्णेश्वरला असा प्रश्न पडणं साहजिक होतं, कारण तिचं सौंदर्य पाहून तो तिच्या प्रेमात पडला होता। आता प्रेम म्हटलं की ती व्यक्ती कुणाला आपल्या आयुष्यात नको असते, त्यालाही ती त्याच्या आयुष्यात हवी असणार। त्यामुळेच त्याला हा प्रश्न आधी पडला होता। राजे, पण तुम्हाला असा प्रश्न का बरं पडला? बाईंची सुंदरता पाहून तुम्हाला त्यांच्याशी लग्न तर करायचं नाही ना? मुनीम, बाईंचं लग्न झालं नसेल तर मी नक्की त्यांच्याशी लग्न करू इच्छितो, पण हे शक्य असेल का? माझ्यापेक्षा ते किती सुंदर आहेत, जणू स्वर्गातून अवतरलेली एक अप्सराच, जिच्या समोर मला माझा तोल सावरता येत नाही, अर्णेश्वर म्हणाला। खरंच तिला पाहणारा कोणताच पुरुष कधीच आपला तोल सावरू शकत नव्हता, पण ती अनोळखी होती। त्यात तो स्त्रियांचा आदर करत असे आणि म्हणूनच तो आता ढासळणारा त्याचा तोल सावरून उभा होता। मग राजे, तुमचा काय विचार आहे? मुनीमने विचारलं। आधी बाईंची भेट घेऊन पाहिल, त्यानंतर त्यांचं लग्न झालं नसेल तर माईंना थेट लग्नाची मागणी घालायला त्यांच्या घरी पाठवेल। शेवटी एवढी सुंदर बाई कोण हातून निसटून देईल? मी तर नाहीच, अर्णेश्वर म्हणाला। बाईंची सुंदरता तुम्हाला खूपच भावलेली दिसते, मुनीम। सुंदरता भावली नाही, तर बाईंनी काही क्षणामध्ये माझ्या हृदयात त्यांचं घर केलंय आणि मी म्हणालो ना की मी बाईंच्या प्रेमात पडलोय। आता या बाई कुणा पुरुषाच्या झाल्या नसतील तर त्या माझ्याच होतील आणि हा माझा शब्द आहे, अर्णेश्वर ठाम शब्दात म्हणाला। त्याचा हा शब्द होता तर तो हा शब्द नक्की पूर्ण करणार होता, पण तिला आपलं बनवणं सोपंही तर नव्हतंच। पण बाईंचं लग्न झालं असेल तर? मुनीम अर्णेश्वरचं बोलणं ऐकून म्हणाला। पण त्यांच्याकडे पाहून तसं वाटत नाही, अर्णेश्वर। कसं? मुनीम, लग्न झालेली बाई असं अपरात्री नदीवर तिच्या सहकारी मुलींसोबत आली नसती, तर तिच्या नवऱ्यासोबत आली असती। आणि महत्वाचं हे की एवढं सुंदर फुलपाखरू त्या नवऱ्याने कधीच वाऱ्यावर सोडलं नसतं, तेही अपरात्री। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं लग्न झालं नसणार, अर्णेश्वर। त्यांचं लग्न झालं नसेल तर तुमच्यासाठी ते चांगलं ठरणार। बरं राजे, आता आपण निघायचं का? खूप उशीर होतोय। पुन्हा वाड्यावर गेल्यानंतर माईंना तुम्ही काय सांगणार? मुनीम, सांगेन की नदीवर एक सुंदर फुलपाखरू पाहत बसलो होतो म्हणून उशीर झाला, आणि आता जोवर या बाई इथे आहे तोवर माझा पाय इथून तरी निघणार नाही, अर्णेश्वर। मग बाईंनी नदीतून लवकर बाहेर निघावं यासाठी मला देवाकडे प्रार्थना करावी लागणार, मुनीम। तू देवाकडे ही प्रार्थना कर की बाईंची आणि माझी भेट लवकरात लवकर होऊ दे। मला त्यांना जवळून पाहायला खूप आवडेल, जवळून त्यांचं सौंदर्य अजूनच कातील असेल, अर्णेश्वर संवाद संपवत म्हणाला आणि पुन्हा तिला पाहू लागला। तिच्या हालचाली आता मंदावल्या होत्या, पाण्याशी तिचं खेळणंही कमी झालं होतं। ती स्थिर अशी उभी राहिली। तिने हातांनी केस पिलून घेताना एक दीर्घ श्वास घेतला, जणू नदीशी संवाद संपवून ती परत वास्तवात येत होती। तिने आपली अंघोळ पूर्ण केली आणि त्यानंतर ती पाण्याबाहेर आली। तिच्या ओल्या पावलांचे ठसे वालूत उमटत होते आणि लहरी ती पावले पुसत गेल्या। ती काठावर आली आणि तिथे ठेवलेले आपले कपडे तिने शांतपणे उचलले। कुठलीही घाई नाही, कुठलाही आवेश नाही, फक्त सहजता।
आपले ओले कपडे बदलताना ती नदीकडे पाठ करून उभी होती. चंद्रप्रकाश अजूनही तिच्या आजूबाजूला होता, पण आता तो जणू सौम्य झाला होता, निरोप घेणारा. तिने केस खांद्यावर सारले, एक क्षण नदीकडे पाहिलं आणि मग मागे वळली. तिची पावलं परतीच्या वाटेकडे वळली. त्या पावलांमध्ये थांबा नव्हता, मागे वळून पाहणं नव्हतं. जणू तिला माहीत होतं, काही क्षण फक्त अनुभवण्यासाठी असतात, परतण्यासाठी नाही. ती तेथून निघून गेली होती, पण अर्णेश्वर, तो मात्र अजूनही तिथेच उभा होता. तेही बराच वेळ, कारण अजूनही तिचा सहवास त्याला तिकडे जाणवत होता. पण माहिती होतं की ती इथून निघून गेली आहे आणि आता रात्र झाली होती, तर त्यालाही वाड्यावर परत जायचं होतं. मुनीम, बाई गेल्या, आता वाड्यावर जायचं का? अर्णेश्वरने विचारलं. पण आज त्याने जे सौंदर्य पाहिलं होतं ते त्याच्या मनात एकदम ठळकपणे कोरलं होतं, जे तो कधीच म्हणजे कधीच विसरणार नव्हता. आताही त्याच्या नजरेसमोर तीच होती. हो रजे, जाऊया, मुनीम म्हणाला. अर्णेश्वरने त्यावेळी एक खोल श्वास घेतला आणि तो त्या झाडीतून बाहेर पडला. त्यानंतर ते दोघंही आपल्या परतीच्या वाटेने निघून गेली. कथा ऐकायला खरंच आवडते ना? मग प्लीज मला हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.